नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। माझी नोकरी वाचवणं हे तुमच्याच हातात आहे महाराज। तुला त्यासाठी वणवण करायची काही गरज नाही। तो चोर स्वतःच्या पावलांनी चालत तुझ्याकडे येईल। गजानन महाराजांवर विश्वास ठेवा। महाराज म्हणालेत ना, हा चोर तुमच्याकडे स्वतःच धावत येईल, मग तसंच होईल। आम्ही खूप लांबून आले हो। गजानन महाराजांचा मठ कुठे माहितीये का तुम्हाला? अहो तुम्ही मठातच आला आहात। हा? ते काय समोर मठ? कोणीतरी येताना दिसतंय। या संधीचा फायदा आपल्याला उचलायलाच हवा, नाही का? अहो ऐकलत का? मला जरा आत बसायचंय, मदत कराल का बसायला? हात द्या, हात द्या। धाप लागते। बसा इथे, इथे बसा। बाबा काय होतं तुम्हाला? तुमची तब्येत बरी नाही का? तब्येत बरी जरी नसली तरी सांगणार कोणाला? माझे जाऊ दे, तू तुझे सांग। कुठे निघालास? मी चाललो शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। मोहन, शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घ्यायची माझ्या मनात खूप इच्छा आहे। लोक त्यांना देव माणूस मानतात। काय झालं बाबा, कुठे हरवात तुम्ही? तुम्ही गजानन महाराजांचं नाव घेतलं ना, म्हणून महाराजांचं दर्शनच घेतो की काय असा भास झाला मला। गजानन महाराज थोर संत, योग्य गुरु निवडलास पुरा, योग्य गुरु निवडलास। पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू ज्या वाटेनं जातोयस ती वाट फार अडगळीची आहे, तेव्हा सांभाळून जा। त्यातून तुम्ही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चाललात, तेव्हा बोला, तुम्हाला काय मदत हवी आहे माझ्याकडून? मदत नाही, मदत नको, पण पाणी हवंय का? तहान लागली का? इथे जवळच एक पाणवठा आहे, तिथे जा, पाणी प्या, हवं तर आंघोळही उरका। आंघोळ करण्याची इच्छा आहे, पण हे गाठोडं? तुमच्या जवळच हे गाठोडं
यात कितीही मौल्यवान वस्तू असू द्या, काही काळजी करू नका. माझ्या शरीराचं वजन मला पेलवत नाही. तुमचं गाठोडं घेऊन मी कुठे जाणार? त्यापेक्षा मी इथेच बसतो. तुम्ही जाऊन या. या. ठीक आहे, बरं ठीक आहे. एक आठवडा राहू देते, मी पटकन आंघोळ करून येतो. ठीक आहे. सावकाश. ठीक आहे, इथं बाबा. या. हळू. पाय निसटेल तिथे. अंधविश्वास हा माणसाचा शत्रू असतो. महाराज, ये शांती, ये. छान, नातवालाही घेऊन आलीस, बरं केलंस. महाराज, आपण मला ओळखता? मी आज प्रथमच आपल्या दर्शनासाठी आले. शांती, तू आज प्रथमच आमच्याकडे आली असलीस तरी मनोमनी आम्हाला पूजत होतीस, आमचं स्मरण करीत होतीस. तू सध्या कोणत्या विवंचनेत आहेस ते आम्हाला माहीत आहे. तुझ्या मुलाच्या भीतीने देवळातही तू चोरासारखी जातेस ना? महाराज, आपण तर सगळं जाणतात. माझा मोहन खूप चांगला आहे हो. खूप काबाड कष्ट करतो आपल्या घरासाठी. त्याच्या मनात देवाबद्दल कडवटपणा आलाय. देवाचं अस्तित्वच मानत नाहीये तो. आताही मी इथे येण्याला त्याचा विरोध होता. त्याची नोकरी फिरतीची आहे. तो बाहेर गेला ही संधी साधून मी माझ्या नातवाला घेऊन इथे आले. पण त्याला जर काही कळलं ना तर आकाश पाताळ एक करील तो. ठाऊक आहे आम्हाला, आम्ही त्याला ओळखून आहोत. महाराज, मोहनला सद्बुद्धी द्या. तो देवाचं अस्तित्व मान्य करेल अशी प्रचिती त्याला द्या. आम्ही मोहनला सुबुद्धी देऊ, पण त्यासाठी त्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. महाराज, मावशी, अशा दचकू नका. महाराज कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाहीत. उपभोग्य वस्तू आणि पैसा अडका महाराजांना वर्ज्य आहे. महाराज, मोहनला सद्बुद्धी मिळण्यासाठी कोणती मोठी किंमत मोजावी लागणार आहे ते वेळ आल्यावरच कळेल. पण आमची अशी इच्छा आहे की तू आणि तुझ्या नातवानं आज शेगावीच मुक्काम करावा. आपल्या इच्छेला मी आज्ञा समजते महाराज. जगन, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कर. चल. हो महाराज. चला. हो. चल रे बाळ. बघा बघा त्यांचं काय म्हणणं. मावशी, एक विचारू का? विचार ना. तुमचा मुलगा देवाचा एवढा द्वेष का करतो? काय सांगू तुला? अरे, हा माझा नातू, माझ्या मोठ्या मुलाचा मुलगा. त्याच्या आई वडिलांचं अपघातात निधन झालं. आमची मोठी शेती होती, ती सावकाराने हडप केली. तेव्हा कुणीही आमच्या मदतीला आलं नाही. तेव्हापासून मोहनचा राग आहे देवावर. तो म्हणतो देव असता तर असं झालंच नसतं. मावशी, खरं तर हे तुमच्या प्रारब्धाचे भोग आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरं वाईट घडतच असतं, पण म्हणून का देवाला दोष द्यायचा? खरंय तुझं. अरे, हेच मी त्याला 1000 वेळा सांगितलं, पण त्याच्या डोक्यात शिरेल तेव्हा ना. आता महाराजांना गाराणं घालणार, महाराजच त्याचे डोळे उघडतील. हो हो, सगळं ठीक होणार. चल. या.
अरे मोहन, तू इकडे? तुझ्या नोकरीचं ठिकाण तर वेगळं आहे ना? ते काका, तुम्हाला तर माहिती आहे माझी नोकरी फिरतीची आहे म्हणून. आज माझ्या शेठजींनी या गावात पाठवलंय मला कामासाठी. खेडेगावात? खेडेगावात कसलं काम? तुम्हाला नाही कळायचं काका, माझ्या कामाचं स्वरूप थोडं वेगळं आहे ना. बरोबर, तू भेटलास ते फार बरं झालं. आता तुझी आई आणि तुझी भेट होईल. आम्ही सोबतच आलोत. आमचे नातेवाईक राहतात या गावात, त्यांच्याकडेच उतरलो आहे आम्ही. तुझी आई शेगावी महाराजांच्या दर्शनाला गेली आहे. आई आणि योगेंद्र इथे आले आहेत म्हणून नाईलाजाने इथं यावं लागतंय, नाहीतर इथे या जन्मात पाऊल सुद्धा टाकलं नसतं मी. आई पण अशी आहे ना, तरी मी तिला बजावलं होतं शेगावला महाराजांच्या दर्शनाला जायचं नाही म्हणून, तरी आलीच. माझ्या आईला पाहिलंत का? हो, पण आपण कोण आणि तुम्ही कुठून आलाय? मी मोहन, शेजारच्याच गावाहून आलोय. माझी आई शांतीदेवी आणि माझा पुतण्या योगेंद्र दोघंही महाराजांच्या दर्शनाला आलेत. माझा मोहन खूप चांगला आहे हो, पण त्याच्या मनात देवाबद्दल कडवटपणा आलाय. आता सुद्धा मी इथे आले हे त्याला न सांगता आले. त्याला जर का कळलं ना तर तो आकाश पाताळ एक करेल. अहो, मी तुम्हाला काय विचारतोय, माझ्या आईला पाहिलंत का? नाही, असं कोणी इथं आलेलं नाही. आई इथे आली नाही, मग कुठे गेली? बघा बघा त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा. काय करावं? आई आणि योगेंद्रला कुठे शोधावं? इथं तर कोणीच आपल्या ओळखीचं नाहीये. या कामात पोलिसांची मदत घेण्या वाचून दुसरं गत्यंतरच नाही. पोलीस आपल्याला ओळखणं अशक्य आहे, कारण आपण फार धूर्तपणे चोऱ्या केल्यात. याच काय तर पुढल्या जन्मातही आपल्याला पकडू शकणार नाहीत, कारण चोऱ्या करताना आपला खरा चेहरा आपण कधीच कोणाला दाखवला नाही. अरे, मी साध्या सुध्या माणसानच काय, पण पोलिसांनाही हातवात फसवेन. कर, पायपीट कर, शोध शोध आपल्या आईला. तुझी आई तुला सापडणार नाही, पण तू मात्र कचाट्यात सापडशील मोहन. तशी पांडुरंगाची योजना आहे. मोहन, तू केलेल्या कर्माची फळं तुझ्या आईला भोगावी लागणार आहेत. तिला आपल्या मुलाचा विरह सहन करावा लागेल. तिला आपल्या मुलाचं खरं स्वरूप जेव्हा कळेल तेव्हा कोलमडून पडेल बिचारी. बघा बघा त्यांचं काय म्हणणं आहे ते बघा. बोला. माझी आई शांतीदेवी आणि माझा पुतण्या योगेंद्र दोघंही शेगावात आल्यात. मग आधी तुमचं नाव सांगा, तुम्ही कोण आहात? मी मोहन सदाशिव आपटे. अच्छा, म्हणजे तुमची आई आणि पुतण्या शेगावात आले ही तक्रार आहे का तुमची? अहो नाही नाही, ही तक्रार कशी असेल? ते दोघंही शेगावात येऊन कुठेतरी हरवलेत ही तक्रार आहे. बरं, तुमच्या आईचं वर्णन सांगा. म्हणजे त्यांच्या अंगावर अशी विशिष्ट खूण आहे का? म्हणजे तुमच्या गालावर जसा तीळ आहे, तुमचे डोळे घारे आहेत, तसं काही? आई
बरा सापडलास चोरा. जगन, जगातला सर्वात सुखी माणूस कोण असं तू आम्हाला विचारलं होतं, आठवतंय ना? हो आठवतंय. आणि तुम्ही असंही म्हटलं होता की जगामध्ये सर्व सुखी असं कोणीही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येतच असतं. खरं आहे, पण या घडीला विचारशील तर तो फौजदार पाटील सर्वात सुखी माणूस आहे. महाराज आपण थोर आहात, माझी खात्रीच पटली. आपणच ब्रह्मांड नायक आहात. हाच तो चोर. ह्याला पकडण्यासाठी मी वेडापिसा झालो होतो. ह्याने माझी रात्रीची झोप उडवली होती. पण आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा स्वतःच चौकीत हजर झाला माझ्या समोर. महाराज मला माफ करा, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. पण महाराज, तुम्ही संत श्रेष्ठ असल्याची मला प्रचिती आली आज. हे होणारच होतं पाटील. आम्ही फक्त सुतोवाच केलं. आम्ही काहीच करत नाही. करता करविता तो आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र. महाराज, मोहन, तू इथे साक्षात गजानन महाराजांच्या मठात? म्हणजे देव आहे हे मानलंस तर तू. पण तुझे हात का बांधलेत? आणि हे फौजदार साहेब? हा तुमचा कोण? हा माझा मुलगा मोहन. बाई, तुमचा मुलगा चोर आहे. ह्याने चोऱ्या करून अनेकांना देशोधडीला लावलाय. लोकांची पोटं मारून स्वतःचं पोट भरत आलाय तुमचा मुलगा. नाही, माझा मुलगा चोर नाहीये. तुम्ही खोटा आरोप करताय त्याच्यावर. महाराज तुम्ही सांगा, माझा मुलगा चोर आहे का हो? तो एका शेटजीच्याकडे नोकरी करतो, काबाड कष्ट करतो दिवसभर आणि आमचं पोट भरतो. हे सगळं खोटं आहे शांती. खरंच तुझा मोहन चोर आहे शांती. त्या मोहनने गवळींच्या मळक्यातलं लोणी खाल्लं. हा तुझा मोहन मेलेल्या त्या टाळूवर तर लोणी खाणार आहे. महाराज, मोहन आई, आजपर्यंत मी चोऱ्या माऱ्या करूनच आपलं पोट भरत आलो. खोटं वागलास तू माझ्याशी खोटं बोललास. अरे तुझा किती अभिमान होता. मला जगात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू. का असं वागलास तू? आई अगं, काय करू शकत होतो तुम्ही? माझ्यावरही सावकाराने अन्यायच केला ना. मला फसवून माझं शेत बळकावलंच ना त्याने. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून निष्पाप लोकांवरती तू अन्याय करणार का? हा तुझा पुतण्या योगेंद्र तुला आदर्श मानतो. असा आदर्श ठरवणारेस त्याच्या पुढे? चोऱ्या करून जग असं सांगणारेस त्याला? महाराज, मोहन, तू हुशार आहेस याबद्दल दुमत नाही. पण तुझी अक्कल हुशारी तू भलत्या ठिकाणी वापरलीस. लोकांचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेतलास. हे पाप आहे. आयुष्याशी सामना करायचा सोडून तू पळवाट शोधलीस, पळपुटा ठरलास. जन्मदात्या आईला दोष येईल असा तू वागलास. जिवंतपणे आईला तू मरण यातना दिल्यास याचं प्रायश्चित्त तुला घ्यावं लागेल. महाराज, मला क्षमा करा. पहिली चोरी पचली म्हणून चोऱ्या करत मला जगण्याची सवय लागली. पण पुन्हा असं मी करणार नाही महाराज. मला सुधारण्याची एक संधी द्या महाराज. मी पुन्हा असं खरंच करणार नाही महाराज. तू तुझ्या कर्माची शिक्षा भोगून आल्यानंतरच तुला ही संधी मिळेल. तुरुंगातून सुटून आल्यानंतर एक पूर्ण बदललेला मोहन आम्हाला दिसायला हवा. तरच तुझ्या आयुष्याचा उद्धार होईल. मी बदलेन महाराज. स्वतःला पूर्णपणे बदलेन. महाराज,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ईश्वरी कृपेने प्राप्त झालेल्या अक्कल हुशारीचा उपयोग दुर्बलांना सबळ करण्यासाठी, निर्धनांना सधन करण्यासाठी करावा. त्यामुळे प्राप्त झालेले आशीर्वाद अनमोल असतात. तुम्हाला हवं ते मागा माझ्याकडे. यापुढे तुम्हाला कसली कुणाची कमतरता भासू देणार नाही हा तुमचा दादा. पाहिलंच ताई, तो नुसता तोंडावर बोलून गेलाय, प्रत्यक्षात मात्र काहीही करणार नाही. तू काळजी करू नकोस ताई, मी काहीतरी डोकं चालवतो.